कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। सार्वजनिक ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगायला हवी। माध्यमांसमोरही प्रतिक्रिया देताना गोगावलेंना आता काय मर्यादा असतील का असा सवाल उपस्थित होते। या संदर्भात महत्त्वाची माहिती सूत्रांकडून कळते। नारायण राणे यांच्या संदर्भात त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता भरत गोगावले यांना सूचना देण्यात आल्या। मंत्री भरत गोगावले यांना वरिष्ठ नेत्यांकडून सूचना मिळाल्यात। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडले गेलेत। उमेश, काय सविस्तर माहिती आहे? आता माध्यमांशी बोलताना देखील भरत गोगावले यांच्यावर मर्यादा असतील का असा सवाल खरं तर उपस्थित होतोय। नाही ना, 2 दिवसापूर्वी सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान भरत गोगावले यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। हे वक्तव्य नारायण राणे जे भाजपाचे आता ज्येष्ठ नेते आहेत यांच्याबाबत होतं। त्यांनी मर्डर केलेले आहेत अशा बाबत त्यांनी ते भाषणादरम्यान वक्तव्य केलं होतं। त्यानंतर बऱ्याच राजकीय वर्तुळात या संदर्भात चर्चा सुरू झाल्या। कालही ज्यावेळेस कॅबिनेट बैठक झाली त्यावेळेसही याबाबतची नाराजी स्वतः मंत्री नितेश राणे यांनी भरत गोगावले यांच्याकडनं बोलून दाखवली आणि त्यानंतर अशा प्रकारची विधानं आपल्याकडे होणार नाहीत अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते भरत गोगावले यांच्याकडून देण्यात आलं। मात्र आजही या सगळ्या संदर्भात शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी भरत गोगावले यांना कान मंत्र दिलाय की सार्वजनिक ठिकाणी बोलताना त्यांनी सावधगिरीने बोलावं, कारण आता ते मंत्री आहेत। कोणतंही विधान ज्यावेळेस ते करतात त्यावेळेस ते सरकारचं विधान धरलं जातं अशा प्रकारचं त्यांना सांगण्यात आलंय। त्यामुळे या पुढच्या वेळेस सार्वजनिक ठिकाणी असेल किंवा मग माध्यमांशी बोलताना त्यांनी तारतम्य पाळावं अशा प्रकारची तंबी त्यांना या आजच्या दिवशी देण्यात आलेली आहे। निश्चित धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।